आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती 17C असा एक फॉर्म असतो, ज्या फॉर्ममध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो। हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्म प्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते। आणि दुसरा एक प्रकार असतो की मतमोजून झाल्याच्या नंतर फॉर्म 17C पार्ट 2 हा एक फॉर्म असतो, जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली। या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत, मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे, आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही। 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं, ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले। त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत। त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे। खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्याने विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे, याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले। हे एकतर्फी सगळं झालं। हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो। त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता। त्यांची धावपळ बघत होते, वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या। हे कोणाचे फोन आहेत काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे, पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती CCTV फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ, 3 दिवसांनी देऊ। डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला हे देऊ। हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला CCTV फुटेज देखील नाकारलेला आहे। CCTV फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही सील केलेली आहे, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही।